Today we are going to discuss about the sericulture, concept of sericulture, then application, what are the different breeds used for the sericulture purpose, okay, what are the life cycle of silkworm, and finally we will see how they are made and what are the classification, okay, based on their feeding behavior. Okay, तर सेरिकल्चर हा एक नेक्स्ट पॉईंट आहे हॉर्टिकल्चर मधला. तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द हिस्ट्री ऑफ सेरिकल्चर. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं माहिती पाहिजे आपल्याला का सगळ्या गोष्टीचा. ओके, कुठला पण एखादा तुम्ही टॉपिक स्टडी करत असाल तर त्या टॉपिकचं पहिल्यांदा तुम्हाला एक बेसिक हिस्ट्री माहिती पाहिजे. ओके, किंवा त्याचं मिनिंग, त्याचं ते वर्ड कशापासून ओरिजिन झालेलं आहे ते गोष्टी माहिती पाहिजे. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी दी हिस्ट्री ऑफ सेरिकल्चर. म्हणजे सेरिकल्चरची सुरुवात म्हणजे त्याला मराठीमध्ये रेशीम शेती असं म्हटलं जातं. सिल्क फार्मिंग. ओके, ज्याच्यापासून चांगल्या क्वालिटीचं हाय क्वालिटीचं जे पैठणी साडी वगैरे जे आहेत क्वालिटीचं म्हणजे ओके, म्हणजे लाखोमध्ये असे कापड मिळतो त्यांचं. तर हे हाय क्वालिटीचे जे कापड आहे तर हे सिल्कपासून म्हणजे सिल्कवर्मपासून म्हणजे सेरिकल्चर जे आहे रेशीम शेती, तर ते रेशीमचे जे कापड आहेत ते हाय क्वालिटीचे कापड आहेत. ओके, ह्याच्यामध्ये स्कोप भरपूर आहे की ज्यांना इंटरेस्ट आहे की ते लोक हे रेशीम शेतीसुद्धा करू शकतात. ओके, तर फर्स्ट वी विल सी द हिस्ट्री ऑफ सेरिकल्चर. सिल्क फर्स्ट ऑफ ऑल सिल्क वॉज डिस्कवर्ड अराउंड 3500 BC इन चायना. सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा ह्याचं जे ओरिजिन झालं तर ते हे चायनामध्ये झालेलं आहे बिफोर क्रिस्ट, म्हणजे 3500 वर्षाआधी. ओके, त्यानंतर ना फॉर द लॉंग पिरियड ऑफ टाइम द सिल्क वॉज शिप्ड टू अदर पार्ट ऑफ वर्ल्ड थ्रू ट्रेड. ओके, म्हणजे हे जे सिल्क होतं ते नंतर ना दुसऱ्या देशामध्ये हे काय झालं ते ट्रान्सपोर्ट करण्यात आलं हे व्यापाराच्या दृष्टिकोनातून. पण ह्याचं ओरिजिन जे आहे ते चायनामध्ये झालेलं आहे. ओके, तर टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आता पूर्वी एकदम ट्रॅडिशनल पद्धतीने करायचे ट्रायबल लोक. ओके, आता ह्याच्यामध्ये भरपूर ॲडव्हान्समेंट होत गेलेलं आहे, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये येत आहेत. ओके, त्यानंतर काही न्यू डेव्हलपमेंट येत आहेत किंवा न्यू मशिनरीज येत आहेत, किंवा फक्त आपल्याला ते जे रेशीमचे जे कोश आहे ते आपल्याला टाकायचं आहे, त्याला बॉईल करायचं आणि ते ॲटोमॅटिक ते मशीन काय करतो त्याला फायबरला सेपरेट आउट करतो. त्याला फायबरला सेपरेट आउट करून त्याला फिनिशिंग पॉलिशिंग करायचं काम ते सगळं करत असतो. ओके, तर हे आता ऑटोमॅटेड मशिनरी आलेत, पण सुरुवातीला हे सगळं काय करायचं मॅन्युअली करावं लागायचं हे. ओके, आणि हाय क्वालिटीचं असायचं. आत्तासुद्धा हाय क्वालिटीचं आहेत मशिनरी आहेत. ह्याच्यावरती आपल्या महाराष्ट्रामध्ये रेशीम रिसर्च म्हणजे सिल्क रिसर्च इन्स्टिट्यूट एक नॅशनल लेवलचा रिसर्च इन्स्टिट्यूट आहे पुण्यामध्ये, की ह्या ठिकाणी शेतकऱ्या लोकांना ते एक अंडे त्याचं अवेलेबल करून द्यायचं काम करत असतो ते इन्स्टिट्यूट, आणि त्याच्यावरती नवीन नवीन एक रिसर्च करायचं काम ते इन्स्टिट्यूट करत असतं. ओके, तर टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट अँड न्यू डेव्हलपमेंट हॅव इनेबल्ड मॅन्युफॅक्चरर टू प्रोड्यूस डिफरंट टाईप ऑफ सिल्क फ्रॉम डिफरंट सिल्कवर्म. ओके, ह्याच्यामध्ये सुद्धा जे वेगवेगळे सिल्कवर्मचे जे स्पेसीज आहेत, प्रत्येक सिल्कवर्मच्या स्पेसीजचं सायंटिस्ट लोकांनी काय केलं, स्टडी केलं की कुठल्या सिल्कवर्मपासून चांगल्या क्वालिटीचं सिल्क तयार होतो. ओके, बेसिस ऑन देअर लस्टर अँड टेक्स्चर. सगळ्यात म्हणजे त्याला जे चकाकी आहे, त्याला जे टेक्स्चर आहे, ओके, ते कलर आहे. ओके, हे सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात क्वालिटी हाय क्वालिटीचं क्लॉथ बनवण्यासाठी. ओके, तर ह्याच्यावरनं कुठलं स्पेसीज चांगलं आहे ते चांगलं स्पेसीज की ज्याच्यापासून चांगलं फायबर तयार करतो आणि कमी खाद्य त्याला लागतो त्याला खाण्यासाठी, लीव्ज वगैरे. ओके, मलबेरीचं जे प्लांट आपण त्याला खाऊ घालतो लीव्ज त्याचे, तर हे ह्याच्यावरती कंटिन्यू रिसर्च सायंटिस्ट लोक ह्याच्यावरती करत आहेत. तर मलबेरी सिल्क इज द मोस्ट कॉमन सिल्क. सगळ्यात महत्त्वाचं जे मलबेरी सिल्क आहे, मलबेरी सिल्क म्हणजे त्या झाडाचं पान खाऊन ते सिल्कवर्म जे फायबर बनवतो, तर हे एक मोस्ट कॉमन सगळ्या ह्याच्यामध्ये मोस्टली शेतकरी हे यूज करतात हे मेथड. ओके, सिल्क बनवण्यासाठी. कॉमन सिल्क मॉथ दॅट इज यूज फॉर द प्रोडक्शन सिल्क. रिअरिंग ऑफ सिल्कवर्म इज नोन ॲज द सेरिकल्चर. ओके, म्हणजे ह्यांना जे आपण सिल्कवर्म जे आपण वाढवतो, ओके, त्यांचं आपण सुरुवातीला तुम्हाला जर हे बिझनेस जर करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, असं रॅक बनावं लागतील तुम्हाला. ओके, त्या रॅकमध्ये तुम्हाला कापड वगैरे बांधावं लागेल, कारण ह्याच्यामध्ये टेम्परेचर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं मेंटेन करावं लागतो. ओके, तर कारण ह्याचे सिल्क जे वर्म्स आहेत ते वर्म्स ग्रोथ करण्यासाठी अंड्यापासून वर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक पर्टिक्युलर टेम्परेचर लागतो, ते टेम्परेचर त्या ठिकाणी मेंटेन करावं लागतो. तर हे तर ते असे नेक्स्ट स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवेन की कशा पद्धतीने ह्याचं रेअरिंग केलं जातं, वाढवलं जातं सिल्कवर्म.
तर एवढं लक्षात ठेवा आता की सेरिकल्चर म्हणजे काय, रेअरिंग ऑफ सिल्कवर्म. ओके, म्हणजे जे अंड्यापासून जे सिल्कवर्म म्हणजे वर्म तयार करण्याचे प्रोसिजर आहे, अंड्यापासून किडे तयार करणे आणि त्या किड्यांचं पुढं ते किडे ऑटोमॅटिक ते लिव्स खाऊन त्याच्यापासून ते फायबर बनवत होतो. ओके, तर ह्याला म्हणायचं सेरिकल्चर. ओके, रेअरिंग ऑफ सिल्कवर्म, हा वर्म जे रेअर करता तुम्ही त्याला म्हणायचं सेरिकल्चर. ओके, दॅट्स इट. तर नेक्स्ट पॉईंट, सेरिकल्चर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डोमेस्टिक इंडस्ट्री इन मेनी कंट्रीज. सगळ्यात महत्त्वाचा आता एक बिझनेस झालेला आहे मोठा मोठा आणि शेतकऱ्यांना ह्याच्यापासून भरपूर पैसे मिळवून देणारा, म्हणजे हमखास पैसे मिळवून देणारा हा एक बिझनेस आहे. ओके, तर इन मेनी कंट्रीज इंडिया अँड चायना आर द वर्ल्ड लीडिंग प्रोड्युसर ऑफ सिल्क. सगळ्यात महत्त्वाचं जगामध्ये इंडिया आणि चायना हे काय आहेत, हे वर्ल्ड लीडिंग प्रोड्युसर आहेत सिल्कच्या. द सिल्क आउटपुट ऑफ दीज टू कंट्रीज कंबाईंड अकाउंट अबाउट 60% ऑफ द ग्लोबल प्रोडक्शन. म्हणजे जगामध्ये 60% जे प्रोडक्शन होतो रेशीम शेतीचा, म्हणजे त्याच्यापासून बनवणारं जे फायबर आहे. ओके, तर ते जगामध्ये 60% जे आहे हे 2 देश बनवतो. ओके, कोण कोण, इंडिया आणि चायना. ओके, हे आपल्याला बेसिक जनरल माहिती पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे फायबर आहे एवढ्या क्वालिटीचं, हा फायबर कुठल्या प्रकारचा आहे. ओके, जनरली आपण जे कॉटनचं कापड घालतो त्याच्यामध्ये काय असतो, सेल्युलोज असतो. ओके, बट हे जे फायबर आहे, हे जे सिल्क फायबर आहे, दिस सिल्क फायबर इज मेड अप ऑफ, ओके, कंपोजिशन्स आपण बघूया आता. ओके, तर सिल्क फायबर इज मेड अप ऑफ डिफरंट प्रोटीन्स. ओके, हे तर प्रोटीनपासून बनलेलं आहे. कुठले कुठले प्रोटीन त्यामध्ये असतो, सगळ्यात महत्त्वाचं सेरिसिन आणि फायब्रिऑन, हे 2 प्रोटीनपासून हे काय, हे फायबर बनलेलं असतं. ओके, सगळ्यात महत्त्वाचं. आपलं जे केस आहे हे केससुद्धा काय आहे, प्रोटीनपासून बनलेलं आहे. आपले जे डोक्यावरचे केस आहेत किंवा हातावरचे जे केस आहेत सगळे आपल्या बॉडीवरचे, तर हे केरॅटिन नावाचं जे प्रोटीन आहे त्या प्रोटीनपासून बनलेलं आहे. ओके, एकदम हार्ड असतो. ओके, ॲज कम्पेअर टू तेच जर तुम्ही तेवढ्याच ह्याचं जर दोरी घेतला की ते दोरी आणि ह्याच्यामध्ये कम्पेअर केलं की हा काय असतो, हार्ड असतो. तर ह्याचे हे काय आहे, प्रोटीन आहे. प्रोटीन हे जे फायबर आहे सिल्क फायबर, दिस इज मेड फ्रॉम डिफरंट टाईप ऑफ प्रोटीन विच आर दोज सेरिसिन अँड फायब्रिऑन. ओके, हे 2 प्रकारचे जे प्रोटीन्स आहेत त्या प्रोटीनपासून बनलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं, अप्रॉक्सिमेटली 80% ऑफ द सिल्क फायबर इज मेड अप ऑफ फायब्रिऑन. ओके, आता हे जे फायबर आहे त्या फायबरमधलं जे प्रोटीन आहे 2 प्रोटीनपासून बनलेलं आहे, पण त्या 2 प्रोटीनमध्ये फायब्रिऑन सगळ्यात जास्त आहे. अँड दिस फायब्रिऑन विच इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट कोर. कोर म्हणजे काय की हा सेंट्रल पार्ट आहे. ओके, म्हणजे हा दोरी आहे फॉर एक्झाम्पल. ओके, तर त्या दोरीचा हा सेंट्रल पार्ट म्हणजे कोर. हे कोर कशापासून बनलेलं आहे, फायब्रिऑन. आणि त्या प्रोटीनवरती दुसरा एक प्रोटीन असतो, तो लेअर असा गोल सर्क्युलर, मला हे माऊसनं काढता येत नाही आहे. तर ह्याच्यावरती दुसरा एक कोटिंग असतो. ओके, तर त्याचं नाव आहे कुठलं टाईपचं प्रोटीन, सेरिसिन प्रोटीन. ओके, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आतला जे भाग आहे ते कोर पार्ट, ते कुठल्या टाईपचं प्रोटीन असतो, फायब्रिऑन. आणि पेरिफेरल जे पार्ट आहे, कडेकडेचं जे पार्ट आहे ते कुठलं पार्ट आहे, सेरिसिन नावाचं. असे 2 प्रोटीनपासून हे फायबर बनलेलं आहे. ओके, दिस कोर इज सराउंडेड बाय लेअर ऑफ सेरिसिन. ओके, म्हणजे हा असा याचं सेरिसिन विच इज मेकअप द रिमेनिंग 20%. ओके, समजलं. म्हणजे टोटल फायबरपैकी म्हणजे जे प्रोटीन आहे त्या प्रोटीनपैकी 80% प्रोटीन हे फायब्रिऑन असतो आणि 20% जे प्रोटीन आहे ते सेरिसिन असतो. ओके, तर द प्रेझेन्स ऑफ पिगमेंट सच ॲज झॅन्थोफिल इन द सेरिसिन लेअर, म्हणजे जे बाहेरच्या लेअरमध्ये एक प्रकारचा पिगमेंट असतो त्या प्रोटीनमध्ये. कुठला पिगमेंट असतो, झॅन्थोफिल. ओके, विच इम्पार्ट कलर इन द सिल्क, म्हणजे सिल्कला जे वेगवेगळे कलर्स आहेत. ओके, तर ते ह्या झॅन्थोफिल पिगमेंटमुळे येतो. तर ते पिगमेंट कुठं असतो, बाहेरच्या लेअरमध्ये. कुठल्या लेअरमध्ये, सेरिसिन लेअरमध्ये. ओके, ईच टाईप ऑफ सिल्क हॅज अ डिस्टिंक्ट कलर. प्रत्येक सिल्क म्हणजे जे वेगवेगळ्या स्पेसिसमध्ये वेगवेगळे फायबरचे जे कलर आहे, व्हेरिएशन, जे टेक्स्चर किंवा लस्टर येतो त्याला, चकाकी वगैरे, तर हे पिगमेंटमुळे येतो. ओके, आता आपण काही टाईप ऑफ सिल्क बघूया आणि त्यांचे कलर्स बघूया. ओके, फॉर एक्झाम्पल मलबेरी सिल्क जे कॉमनली यूज केला जातो हे कुठल्या कलरचा असतो, येलो कलर. ओके, त्यानंतर इरी सिल्क हे कुठल्या कलरचा असतो, क्रीमी व्हाईट और ब्रिक रेड कलरचा असतो. ओके, त्यानंतर तसर सिल्क विच इज कॉपर ब्राऊन कलर. त्यानंतर मोगा विच इज सिल्क गोल्डन कलर, म्हणजे गोल्डन कलरचा हा सिल्क असतो. हे मोस्ट कॉमनली यूज्ड हे सिल्क आहेत. ओके, हाय क्वालिटीच्या. तर आपण बघितले टाईप ऑफ सिल्क अँड देअर कलर. ओके, नेक्स्ट प्रोसेस इज व्हॉट आर द प्रोसेस विच फॉलोड इन सेरिकल्चर. ओके, ॲक्च्युअली सेरिकल्चरमध्ये कुठले म्हणजे दोरी ॲक्च्युअली कसं तयार होतो आपण स्टेप बाय स्टेप बघूया आता. ओके, फ्रॉम द प्रोडक्शन ऑफ मलबेरी सिल्क सेरिकल्चर प्रोसेस फॉलोज 3 प्रायमरी स्टेप्स. ओके, ह्याच्यामध्ये 3 प्रायमरी स्टेप्स फॉलो केले जातात. कुठले पहिला आहे
फर्स्ट इज द मोरिकल्चर. ओके, मोरिकल्चर म्हणजे काय, ती कल्टिवेशन ऑफ मलबेरी लिव्स. ते पहिल्यांदा सपोज तुम्हाला जर रेशीम शेती जर करायची जर असेल तर तुमच्याकडे तुम्हाला पहिल्यांदा ठरावं लागेल की मला किती रेशीम किडेंचं अंडे मला आणायचं आहे, म्हणजे मला किती स्क्वेअर बाय किती स्क्वेअर मला ते काय करायचं आहे, छत मारायचं आहे. ओके, त्याला तुम्हाला हे करावं लागतं, असे रॅक बनवायचे. मग तेवढ्यासाठी मला किती खाद्य लागेल एका वर्षासाठी. ओके, मग तुम्हाला तेवढं शेती पाहिजे तुमची. ओके, मग त्याच्यामध्ये तुम्हाला ते कल्टिवेशन करावं लागेल, ते झाड. ओके, ते किड्यासाठी लागणारं जे पाला आहे, मलबेरीचं जे ट्री आहे, ते तुम्हाला काय करावं लागेल, ते कल्टिवेट करावं लागेल. हे व्हेजिटेटिव्ह कल्टिवेशन नाही येतो. कटिंग लावायचे त्याचे फक्त फांद्या आणि ते फुटते 3-4 महिन्यामध्ये त्याचे पानं तयार होतात आणि ते पानं त्याचे कट करून त्याला खायला घालायचे. आता हे जे मेथड आहे कल्टिवेशन ऑफ मलबेरी लिव्स, त्याला म्हणायचं मोरिकल्चर. म्हणजे पहिला स्टेप तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला मोरिकल्चर करावं लागेल, नंबर 1. ओके, नंबर 2 जे प्रोसेस आहे ते म्हणजे सिल्कवर्म रेअरिंग. ओके, आता तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूटमधून, ओके, म्हणजे ज्यांच्याकडे रेशीमची जे अंडे मिळतात, रेशीम किड्यांचे जे अंडे, जे एग्ज आहेत, ते एग्ज तुम्ही तिथून आणू शकता. ओके, विकत तुम्हाला ते. आता तुम्हाला मगाशी सांगितलं की पुण्यामध्ये जे इन्स्टिट्यूट आहे सिल्कवर्मवरती रिसर्च इन्स्टिट्यूट करणार, त्या फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून देतो. किंवा काही शेतीशी रिलेटेड जे काही रिसर्च करणार ते काही संस्था असतात बघा, हां, तर त्या ठिकाणी तुम्हाला याचे एग्ज अवेलेबल मिळतात. ओके, तुम्ही कृषी अधिकाऱ्याला हे विचारू शकता. ओके, कुठं अवेलेबल आहे ते. तर सिल्कवर्म ब्रीडिंग म्हणजे काय की आता जे तुम्ही एग्ज आणलेले आहेत बाहेरून, त्यांना काय करायचं, तुम्ही प्रमोटिंग द ग्रोथ ऑफ द सिल्कवर्म. आता तुम्ही ते पहिलं पानं सगळे अंतरायचे त्या रॅकमध्ये आणि त्याच्यावरती ते अंडे सोडायचे. एक पर्टिक्युलर टेम्परेचर त्याला मेंटेन करायचं. अशा प्रोसेसला काय म्हणायचं, सिल्कवर्म रेअरिंग. ओके, म्हणजे त्या किड्यांना तुम्ही ग्रो करता आता वर्मला. नेक्स्ट आहे सिल्क रीलिंग. ओके, नेक्स्ट नंबर 3 प्रोसेस जे आहे ते काय आहे, सिल्क रीलिंग. द एक्स्ट्रॅक्शन ऑफ सिल्क फिलामेंट फ्रॉम द सिल्कवर्म कुकोन. कुकोन म्हणजे आता कंप्लीट काय करतो, आता लाईफ सायकल आपण त्याचे बघूया नेक्स्ट स्टेजमध्ये. तर हे वर्म जे आहे, हे जे वर्म जे आहे, ओके, तर ते वर्म काय करतो, सगळं आपण ते लिव्ज खाऊन ते फायबर सोडतो आपल्या एक्सक्रिटामधून. ओके, आता ते फायबरपासून काय तयार होतो, तो कुकून तयार होतो आणि आतमध्ये एक अंडा घालतो. ओके, आतमध्ये त्याची काय होते, डेथ होती. मग त्याला त्याला काय म्हणायचं, कुकून म्हणायचं. आता कुकून कशाला म्हणायचं ते नेक्स्ट स्टेजमध्ये तुम्हाला दाखवतो. एवढं लक्षात ठेवा की आपण जे आता जे कुकून आहे त्या कुकूनपासून फायबर एक्स्ट्रॅक्शन करणे त्याला म्हणायचं सिल्क रिलिंग. रिलिंग म्हणजे काढणे, ते दोरी वगैरे त्यातलं फायबर सेपरेट आउट करणे. तर हे जे काय आहे 3 प्रोसेस आहे. त्यानंतर फायनली द सिल्क फिलामेंट आर ओवन टुगेदर टू फॉर्म अ थ्रेड. ओके, आता जे फायबर सेपरेट आउट तुम्ही केलेलं एक्स्ट्रॅक्शन केलेलं आहे तुम्ही त्याला, आणि त्याला काय करायचं, व्यवस्थित त्याला फायबर काढायचं त्याच्यापासून चांगली दोरी आणि त्याला गुंडाळून एक बंडल बांधून ठेवणे. ओके, त्यानंतर दीज थ्रेड्स आर ऑफन पाइल्ड टुगेदर टू फॉर्म अ यार्न. ओके, यार्न म्हणजे जे दोरीचे बंडल असते त्याला म्हणायचं यार्न. ओके, तर हे 3 स्टेप आहेत की त्या 3 स्टेपना हे सेरिकल्चर केलं जातं. पहिल्यांदा काय, त्याचे झाडं लावणे, त्यानंतर ते जे एग्ज आहेत ते एग्ज झाडं लावणे म्हणजेच काय, कल्टिवेशन ऑफ मलबेरी लिव्स, मोरिकल्चर which is known as moriculture. Second step is to rearing of growth of silkworm, that is known as silkworm rearing. Third step is to silk reeling, extraction of the fiber from the cocoon. हे 3 स्टेप्स सगळ्यात महत्त्वाचे आहेत. ओके, नेक्स्ट स्टेप, फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी दी लाईफ सायकल ऑफ सेरिकल्चर. हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती पाहिजे की ह्याचं लाईफ सायकल कसं आहे, कसं हा एग्जपासून अंडे वर्म बनतं, वर्मपासून कुकून कसं बनतं हे आपण फर्स्टली बघूया. द लाईफ सायकल ऑफ सिल्क मॉथ स्टार्ट व्हेन फिमेल सिल्क मॉथ लेज एग. म्हणजे जे फिमेल सिल्क आहे, फिमेल जे मॉथ आहे तो काय करतो, सिल्क मॉथ जे आहे ते काय करतो, अंडी घालतो, एग्ज. द कॅटरपिलर ऑर लार्वा आर हॅज्ड फ्रॉम द एग ऑफ द सिल्क मॉथ. म्हणजे हे एग पासून कॅटरपिलर तयार होतो. ओके, बटरफ्लाय डायरेक्टली तयार होत नाही, त्यांच्यापासून पहिला त्याचे जे एग्ज आहे त्याच्यापासून एक अळी तयार होती आणि अळीतून ते बाहेर त्याचे पंख बाहेर येतात काही दिवसानंतर आणि त्यांच्यापासून बटरफ्लाय तयार होते. तसंच ह्याचं सुद्धा सेम आहे, एग्जपासून एक कॅटरपिलर तयार होतो किंवा त्याला म्हणायचं लार्वा. ओके, तर त्यांच्यानंतर ते पुढं काय होतं, ते लिव्ज खायला स्टार्ट करतो. हे फर्स्ट स्टेप म्हणजे फिमेल एगपासून कॅटरपिलर डेव्हलप होतो. त्यानंतर द सिल्कवर्म फेड द मलबेरी लिव्ज. ओके, जे आता हे सिल्कवर्म जे आहेत हे मलबेरी लिव्ज खातात अँड गिव्ह राईज टू पुपा. ओके, ते काय त्याचं कुठल्या स्टेजमध्ये जातो आता, नेक्स्ट पुपा स्टेजमध्ये. द पुपा स्टेज व्ह्यूज नेटेड अराउंड बाय सिल्कवर्म टू होल्ड इट सेल्फ. ओके, जे पुपा आहे ते काय करते, सगळे दोरी विणून आपल्या भोवती सगळे दोरी विणून घेतात. ओके, आणि आतमध्ये त्यांना गाडून घेतात पुपा. ओके,
त्यानंतर आफ्टर दॅट इट स्विंग इट्स हेड. ओके, मग ते काय करते ते म्हणजे असं टांगून देते कशाला तरी, ते सपोर्ट जिथं भिडतं तिथे त्याला सपोर्ट मिळून ते आपल्या भोवती दोरी गुंडाळून घेते, स्पिनिंग करते फायबर मेड अप ऑफ प्रोटीन अँड बिकम अ सिल्क फायबर. ओके, सेव्हरल कॅटरपिलर फॉर्म अ प्रोटेक्टिव्ह लेअर अराउंड पुपा. ओके, म्हणजे बाकीचे जे कॅटरपिलर्स आहेत, ओके, फॉर्म अ प्रोटेक्टिव्ह लेअर अराउंड द पुपा अँड दिस कवरिंग इज नोन ॲज द कुकून. ओके, आता फायनली हे कुकून बनतो. त्यानंतर द सिल्क थ्रेड यार्न जे आहे ह्याच्यामधलं जे दोरी आहे इज ऑप्टेन्ड फ्रॉम सिल्क मॉथ कुकून. आता हे जे कुकून तयार झालेलं आहे ते कुकूनपासून दोरी एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. द लाईफ सायकल ऑफ द सिल्कवर्म इज एक्सप्लेन्ड बिलो इन डिटेल. ओके, आता तुम्हाला मी हे सांगतो. हे पहा, हे तुम्ही एग्ज तुम्ही आणलेलं आहे बाहेरून. ओके, आणि त्या एग्जला तुम्ही हे लिव्ज खायला दिलं. ओके, काय होणार की ह्या एग्जमधून ते जे पिल्लू आहे ते बाहेर येणार, ते स्प्लिट होऊन अंडा आणि ते एग्ज लिव्स खाणार आणि ते खाऊन ते काय होणार, त्याचं लार्वा तयार होणार, छोटे छोटे अळी तयार होणार आणि ते अळी परत ते लिव्ज खाऊन ते मोठं मोठं होऊन त्याला हे कॅटरपिलर तयार होणार असे. ओके, आता कॅटरपिलर काय होतं, हे कॅटरपिलर लिव्ज खाऊन त्याच्या एक्रिटामधून जे फायबर्स सोडतो ते फायबर त्याच्या भोवती सगळं गुंडाळून घेतो. ओके, त्याला म्हणायचं कुकून. हा ॲक्च्युअली आपल्याला प्रोडक्ट पाहिजे, ह्याच्यापासून ॲक्च्युअली आता फायबर एक्स्ट्रॅक्शन केलं जातं, ह्याला म्हणायचं कुकून. आणि ह्या कुकून बसून काय तयार होतो, ॲडल्ट मॉथ तयार होतो. ओके, परत ॲडल्ट मॉथ काय करतो, अंडे घालतो. ओके, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्ही जर एग्ज आणलं की त्या ठिकाणी काय होतं, हे लाईफ सायकल अशी कम्प्लिटली चालू राहते. ओके, तर हे दिस इज द ॲक्च्युअल लाईफ सायकल ऑफ सिल्कवर्म. आता फर्स्ट स्टेज, eggs. An egg is the first stage of life cycle of silkworm. The eggs is laid by female moth which is mostly in size of small dots. एकदम छोटे छोटे याचे काय असते ते अंडे असते, छोटे डॉट सारखे. The female moth lays more than 350 eggs at a time. म्हणजे जवळपास एका टाइमला ते जवळपास 350 eggs देतो. बघा, छोटासा एवढा मॉथ असतो पण ते किती अंडे देतो, किती यू कॅन इमॅजिन द साइज ऑफ दॅट एग्स. In the spring time, the eggs hatch due to warm at the air. स्प्रिंग टाईमला ओके, वातावरण गरम असल्यामुळे हे काय होते, अंडे हॅच होते, त्याच्यातून पिल्लू बाहेर येतो. दिस प्रोसिजर हॅपन्स वन्स इन एव्हरी इयर, म्हणजे वर्षातून हा एकदाच होतो. ओके, स्टेज 2, आता अंड्यातून जे पिल्लू बाहेर येतो त्याचे. आणि स्टेज, आता हे जे छोटासा वर्म आहे, किडा आहे, ओके, म्हणजे त्याला लार्वा असं म्हणतो, त्या लार्वाचं पुढं मोठा होऊन काय होतं, वर्म तयार होतो. आता द हेरी सिल्कवर्म अरायजेस आफ्टर द एग क्रॅक. ओके, म्हणजे जेव्हा एग क्रॅक होतो त्याच्यातून जे छोटासा पिल्लू येतो, द हेरी सिल्कवर्म अरायजेस आफ्टर द एग क्रॅक. इन दिस स्टेज द सिल्कवर्म द ग्रोथ हॅपन्स. दे फीड ऑन मलबेरी लिव्स अँड कंझ्युम अ लार्ज अमाऊंट ऑफ दिस लिव्स फ्रॉम अराउंड 30 days बिफोर गोईंग इन टू नेक्स्ट स्टेज. म्हणजे जवळपास पहिल्यांदा 30 दिवस हे फक्त पानं खात राहतो, त्याचे ग्रोथ करतो स्वतःचं. ओके, लार्वा स्टेजमध्ये जाण्यासाठी, कॅटरपिलर स्टेजमध्ये जाण्यासाठी. ओके, नेक्स्ट नंबर 3 स्टेज, तिसरा स्टेजमध्ये काय करतो तो. इन दिस स्टेज सिल्कवर्म स्पिन अ प्रोटेक्टिव्ह कुकून अराउंड इटसेल्फ. स्वतःच तो सिल्कवर्म काय करतो, स्वतःच्या भोवती तो दोरी गुंडाळून घेतो. ओके, इट इज द साइज ऑफ स्मॉल कॉटन बॉल. छोटासा कॉटन बॉल सारखा तुम्ही आत्ताच लास्ट स्टेजमध्ये बघितला. ओके, अँड इज मेड अप ऑफ सिंगल थ्रेड ऑफ सिल्क. ओके, नेक्स्ट चौथा स्टेजमध्ये काय करतो, पुपा असतात कसं तयार होतं बघा. द पुपा स्टेज इज अ मोशनलेस स्टेज. ओके, हा मोशनलेस स्टेज आहे. इन दिस स्टेज people kill the pupa by plugging the cocoon into boiling water and unwind the silk thread. आता हे जे पुपा जे आहेत, हे जे स्टेज आहे, हे छोटे छोटे बॉल सारखे, ते काय करतात लोक ह्याच्यापासून ह्याच्यापासून फायबर काढण्यासाठी पहिल्यांदा त्याला काय करावं लागतं, बॉईल करावं लागतं गरम पाण्यामध्ये, म्हणजे ते सॉफ्ट होतो. सॉफ्ट झाल्यानंतर त्याच्यापासून ते काय होतं, दोरी काढता येते, म्हणजे किल करते ह्याला पुपाला. ॲक्च्युअली हे बॉईल गरम पाण्यामध्ये उकळलं की ते किल होतो. ओके, नेक्स्ट आहे मॉथ स्टेज. आता हे बघा, इन दिस स्टेज द पुपा चेंज इन टू ॲडल्ट मॉथ. ओके, म्हणजे जर सपोज तुम्ही काही त्यातले जे तुम्ही जे फायबर गुंडाळून स्वतःला घेतलेलं आहे, हे पुपा स्टेज आहे, ते तसंच ठेवलं तिथंच, तर त्यांच्यापासून नेक्स्ट स्टेजमध्ये काय होतं, ते पुपा त्यातून बाहेर येतो आणि त्याच्यामधून अडल्ट मॉथ बाहेर येतो. ओके, द फिमेल मॉथ ले एग्ज आफ्टर मेटिंग अँड दस द लाईफ सायकल ऑफ सिल्कवर्म बिगिन अगेन. ओके, समजलं. तर तुम्हाला त्या ठिकाणी ते जे कुकून आहे ते कुकून काही तसंच ठेवावं लागतील, म्हणजे ज्याच्यातून त्या कुकूनमधून ते पुपा बाहेर येऊन ते अडल्ट मॉथ तयार होतो.
आणि जे अडल्ट मॉथमध्ये जे मेल आणि फिमेल आहेत, मेल आणि फिमेलमध्ये मेटिंग झालं की ते फिमेल जे आहे ते एग घालतो आणि परत एगपासून परत लार्वापासून कॅटरपिलर तयार होतो. ओके, तर हे काय आहे, हे अशा पद्धतीचं लाईफ सायकल आहे. ओके, तर बेस्ड ऑन द फीडिंग बिहेवियर, आता हे खाण्याचं बिहेवियरवरनं, ओके, सिल्कवर्म सेरिकल्चर्स कॅन बी ब्रॉडली क्लासिफाईड इनटू मलबेरी अँड नॉन मलबेरी. ओके, तर त्यांच्या बिहेवियरवरनं त्यांना दोन क्लासिफिकेशन केलेलं आहे त्यांच्या फीडिंग बिहेवियरवरनं. ओके, फर्स्ट आपण बघूया नॉन मलबेरी सिल्क. नॉन मलबेरी सिल्क इज ऑल्सो टर्म्ड ॲज अ वन्या सिल्क और वाइल्ड सिल्क विच इज मोस्ट कॉमन अमॉंग द ट्रॅडिशनल रिअरर. म्हणजे जे ट्रॅडिशनल जे ट्रायबल लोक जे आहेत किंवा जे पूर्वीपासून वगैरे फार दिवसापासून रेशीम शेती करतात, ओके, हे मोस्टली हे नॉन मलबेरी सिल्क ते काय करतात हे, ओके, म्हणजे जे मलबेरीच्या झाडावरती मलबेरी झाडं खात नाहीत, ओके, दुसरे पानं खाते, त्याला अल्टरनेटिव्ह होस्ट, त्याला म्हणायचं नॉन मलबेरी सिल्क. ओके, हे ट्रॅडिशनल मेथड आहे. होस्ट प्लांट ऑफ सिल्कवर्म प्लेज मेजर रोल इन द क्वालिटी ॲज वेल ॲज क्वांटिटी ऑफ द सिल्क प्रोड्युसर. म्हणजे होस्ट प्लांट ऑफ द सिल्कवर्म म्हणजे सिल्कवर्मचं जे होस्ट प्लांट आहे त्याच्यावरनं क्वालिटी ठरलं जातं फायबरचं. तुम्ही त्याला कुठल्या झाडाचे पाला तुम्ही खाऊ घालता, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके, तर हे खूप महत्त्वाचं आहे. होस्ट ऑफ प्लांट ऑफ द सिल्कवर्म प्ले मेजर रोल इन द क्वालिटी ॲज वेल ॲज क्वांटिटी ऑफ द सिल्क प्रोड्युस्ड. ओके, आता नॉन मलबेरी सिल्कवर्म आर इरी. ओके, जे आता तुम्ही म्हणाल की नॉन मलबेरी सिल्कवर्म अशा कुठल्या टाईपचं फायबर आहे, त्याला कुठलं नाव, फायबरचं नाव काय, सिल्क जे बनतो त्याच्यापासून, त्याचं नाव आहे इरी, की जे नॉन मलबेरीपासून बनतो ते म्हणायचं इरी. सामिया रिसिनी हे त्याचं काय आहे सायंटिफिक नेम आहे त्या सिल्कवर्मचं. त्यानंतर दुसरं आहे मुगा, ओके, अँथेरिया असामा. त्यानंतर टेम्परेट तसर, हे आपण टाईप ऑफ सिल्कवर्म बघितले फर्स्ट स्लाईडमध्ये, तेच आहे त्याचं सायंटिफिक नेम आहे. ओके, ट्रॉपिकल तसर आणि टेम्परेट तसर. ओके, तर अशा पद्धतीचं डिफरंट काय आहेत हे नॉन मलबेरी सिल्कवर्म, की ज्यांना मलबेरी होस्ट प्लांट लागत नाही, दुसरे प्लांट होस्ट लागतो, त्याला म्हणायचं नॉन मलबेरी होस्ट सिल्कवर्म. सिन्स नॉन मलबेरी सिल्कवर्म्स आर पॉलिफॅगस इन नेचर, okay, thus on the basis of host plant preferences the host plant can be classified primary, secondary and tertiary. okay, polyphagous. okay, आता ह्या ठिकाणी त्यांनी काय म्हणलेलं आहे बघा, ऑन द बेसिस ऑफ होस्ट प्लांट, जे होस्ट प्लांट आहे त्या होस्ट प्लांटच्या प्रेफरन्सवरनं त्यांना काय म्हटलेलं आहे, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी म्हटलेलं आहे. ओके, म्हणजेच काय की ते एक सपोज एका झाडावरती पहिल्यांदा तो ग्रो करतो, ओके, नंतर दुसऱ्या प्लांट होस्ट प्लांटवरती तो ग्रो करतो, त्यानंतर काही लाईफ सायकलमध्ये ते जे स्टेज आहे ते तिसऱ्या प्लांटवरती तो कंप्लीट करतो, म्हणून त्याला काय म्हटलं आहे प्रायमरी. म्हणजे फॉर एक्झाम्पल अंडे एका झाडावरती घालत असेल, त्याच्यातून अंड्यावरनं लार्वा बाहेर पडला की ते लार्वा दुसऱ्या प्लांटवरती फीड करत असेल आणि ते लार्वा आणि मॉथ जे आहे ते तिसऱ्या झाडावरती फीडिंग करत असेल, तर त्याला म्हणायचं प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. ओके, त्यांनी काय म्हणले होस्ट प्लांटचं प्रेफरन्सवरनं. आता ह्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, नॉन मलबेरी सिल्कवर्म इज अ पॉलिफॅगस. पॉलिफॅगस म्हणजे काय की दॅट एबल टू फीड ऑन व्हेरियस काइंड ऑफ फूड. ओके, म्हणजेच काय तुम्हाला मगाशी सांगितलं की काही लार्वा एक झाड खातो, त्यानंतर कॅटरपिलर एक झाड खातो आणि मॉथ जे अडल्ट मॉथ आहे फिमेल किंवा मेल ते वेगळं झाड खातो. असे फिडिंग त्यांचे काय वेगवेगळे आहेत, म्हणून त्याला म्हणायचं पॉलिफॅगस. ओके, फिडिंग जे बिहेवियर आहे ते व्हेरियस काइंड ऑफ फूड, त्याला म्हणायचं पॉलिफॅगस ॲनिमल. ओके, तर नेक्स्ट पार्ट बघू आपण. नॉन मलबेरी सेरिकल्चर इज मोस्टली प्रॅक्टिस्ड बाय ट्रायबल अँड लोकल कम्युनिटी. ओके, मगाशी आपण बघितलं की हे नॉन मलबेरीचं सेरिकल्चर जे आहे ते ट्रायबल लोक आणि लोकल कम्युनिटी फॉलो करतात. दे डिपेंड्स अपॉन धिस सेक्टर फॉर देअर लाईव्हलीहूड. म्हणजे त्यांचं जे उदरनिर्वाहाचं साधन आहे ते नॉन मलबेरीचं आहे. ओके, जंगलातून जाऊन ते कलेक्ट करणे सेरिकल्चर. Therefore, a keen knowledge of the host plant will help the farmer to increase the number of rearing cycle in a year, which in turn will lead to increase the productivity and yield. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. होस्ट प्लांट कुठलं लागतो हे होस्ट प्लांटचं नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय की सिल्कवर्मला कुठल्या कुठल्या पद्धतीचं होस्ट प्लांट लागतं, म्हणजे त्याला झाडाचं पाला जे आपण खायला देतो ते कुठले लागतो हे नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, मग ह्याच्यावरनं हे का महत्त्वाचं आहे, कारण काही होस्ट प्लांटवरती काही लवकर रेअरिंग करतो, काही फास्ट कारण ह्याच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आपण लास्ट स्लाईडमध्ये काय बघितलं की जे होस्ट प्लांटवरती तुमचे क्वालिटी आणि क्वांटिटी ठरतो त्याच्यात.
ओके. सगळ्यात रेशीम शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पैसा सगळ्यात जास्त कशाला कुठल्या फायबरला मिळते, जे चांगल्या क्वालिटीचं आहे. मग चांगल्या क्वालिटीचं जर तुम्हाला फायबर बनवायचं जर असेल तर तुम्हाला चांगलं होस्ट प्लांट यूज करावं लागेल. ओके. त्यामुळं ह्याचं की नॉलेज ऑफ होस्ट प्लांट हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कुठल्या होस्ट प्लांटवरती हे प्लांट जर्मिनेट, कुठला होस्ट प्लांट खाऊन तो कुकून बनवतो हे ह्याचं नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे. ओके. नेक्स्ट पॉईंट मध्ये ही बघू शकता. ओके. हाऊ द फार्मर्स एक्स्ट्रॅक्ट धिस कुकून. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या ठिकाणी नेट यूज करावा लागतो. ओके. ते नेटचं काय करतो, हे नेटला हे काय करतो, हे सपोर्ट घेतो आणि त्या सपोर्टवरती हे कुकून डेव्हलप करतो. ओके. यू कॅन सी हिअर दीज आर द रॅक. ओके. हे रॅकमधला हा फोटोग्राफ दाखवलेला आहे. ह्या रॅकमध्ये तुम्हाला लिव्ज टाकावं लागतील आणि त्या लिव्जवरती हे तुम्ही जर अंडे टाकले तर अशा पद्धतीचे त्या अंड्यापासून लार्वा तयार होऊन असे कॅटरपिलर तयार होतात आणि ते कॅटरपिलर्स कंटिन्युअसली होरेसियसली ते खात असते. हो नाही. ओके. आणि ह्याच्यावरती तुम्ही खाली बेसला तुम्ही अशा पद्धतीचं जर नेट टाकलं की त्या नेटवरती हे असे कुकून डेव्हलप होते. यू कॅन सी हिअर दीज आर द कुकून. आणि हे कुकून हे कलेक्ट करून, ओके, तुम्ही अशा पद्धतीचं हे कलेक्ट करू शकता. 1 बाय 1 असे कलेक्ट करून त्याला एका बकेटमध्ये कलेक्ट करायचं आणि ते गरम पाण्यामध्ये उकळायचे. आणि काही कुकून असंच ठेवायचं जेणेकरून त्यातलं मॉथ बाहेर येतो. ओके. अडल्ट मॉथ मेल आणि फिमेल, आणि मेल आणि फिमेलमध्ये मेटिंग झालं की परत हे अंडे घालून तुम्ही ते अंडे इथं आतमध्ये सोडू शकता. तर अशा पद्धतीने ह्याला बॉईल करून त्यांच्यापासून फायबर एक्स्ट्रॅक्ट केला जातो. तर शेतकरी लोक एवढं काम करतात आणि हे काम करून हे पुढं ट्रान्सफर करतात वेगळ्या इंडस्ट्रीला. त्या इंडस्ट्रीमध्ये फक्त ह्याला बॉइलिंग करून त्याच्यापासून फायबर एक्स्ट्रॅक्ट केला जातो मशिनरीमध्ये. ओके. आणि अशा पद्धतीचं हे दोरीचं बंडल म्हणजे ज्याला आपण यार्न म्हणतो, YARN यार्न, हे अशा पद्धतीचं क्वालिटी बनवतो. आणि काही कंपनी अशा आहेत की तिथून ह्या फायबरपासून दोरी एक्स्ट्रॅक्ट करतो आणि दोरीपासून लगेच तिथं पण कापड बनवतो. पण काही इंडस्ट्री अशा आहेत की फक्त हे काम करतात, फक्त म्हणजे ह्या कुकूनपासून फक्त दोरी तयार करणे. काही कंपनी अशा आहेत की ह्या कुकूनपासून दोरी तयार करणे प्लस ह्या दोरीपासून परत क्लॉथ तयार करणे. ओके. तर अशा पद्धतीचं हे काम करत असतं. ओके. इंडस्ट्री लेवलला. सो दिस इज द ॲक्च्युअली सेरिकल्चर. तर ह्या ठिकाणी आपण बघितलं सेरिकल्चर म्हणजे काय. ओके. त्यांचं क्लासिफिकेशन बघितलं मलबेरी आणि नॉन मलबेरीचं. ओके. ज्याला मलबेरी होस्ट लागतो त्याला म्हणायचं मलबेरी. ओके. ज्याला अदर दॅन मलबेरी प्लांट त्याला म्हणायचं नॉन मलबेरी सेरिकल्चर. ओके. तर त्याचं प्रिन्सिपल बघितलं, त्याचं प्रोसिजर म्हणजे सेरिकल्चरमध्ये कुठल्या स्टेप्स आहेत, त्याचं लाईफ सायकल आपण बघितलं. ओके. टुडे वी विल स्टॉप हिअर. इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी हनी बी सायकल.